हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून तुमचे आभारी. तर मला काल कमेंट होत्या की तुमच्यामध्ये वौसा पूजला जात नाही का, व्हिडिओ वगैरे घेतलं जात नाही का? तर होतं ते संध्याकाळी किंवा ज्याला जमतं ते सकाळी पूजतात, पण 3च्या पुढं तर सगळं करायचं होतं. त्यामुळे मी असा विचार केला की संध्याकाळी पुजायचं आणि अगदी कमी वेळामध्ये घ्यायचं, कारण असं पण केलं तर चालतं. बरेच जण हे सकाळी पूजतात. आता आमच्यामध्ये जर बघायला गेलं, 5 पानं, 5 सुपाऱ्या किंवा 5 हळकुंड, 5 बदाम, 5 वेलदोडे, 5 लवंगा, 5 खोबरं, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं असे 5 वस्तू. प्रत्येका ठिकाणी एक एक असतं, पण आमच्यामध्ये एका पानाच्या विड्यावर एवढ्या सगळ्या वस्तू 5-5. आणि ते पानं मोठी लागतात, पानं आणलेले छोटी, त्याच पानावर बसायला लागतं सगळं. तर बघा, हे अशा पद्धतीनं एवढं सगळं मी आता काढून घेतले. खारीक, बदाम, खोबरं, लवंग आणि वेलची. बरेच जण म्हणतील वेलची, तर आमच्यात वेलची पण चालते. आता बघा, मी जे शिकलेलं आहे, कारण आपल्याला काही लग्नाच्या आधी माहीत नसतं. लग्न झाल्यानंतर एका वर्षात आपण सासरचे सगळे सण शिकतो. बरेच जण असतात की जाऊ दे, करणारे करतात, आपण बाहेर आहे करत नाहीत. पण मी तसं केलं नाही, कारण भले मी वेगळी राहू दे, पण त्याच्यानंतर मी जवळजवळ 6 वर्ष जाऊन मी एकत्र सण साजरे केलेले आहेत. म्हणजे असं नाही की बाबा मी सेपरेट राहते म्हणजे मी जाणार नाही. मी इतर वेळी जाऊ न जाऊ, लग्न कार्य असू दे, सण समारंभ असू दे, मग ते वटपौर्णिमा असू दे, संक्रांत असू दे, मी जाऊन एकत्र साजरी केलेली आहे. त्यामुळे मला ते प्रॉपर सगळं माहीत झालेलं आहे. कारण मी सकाळी कामं उरकायची, सकाळी 10 पर्यंत घरातली कामं, डबं, जेवणं, खाणं करून मी दिवसभर सण होईपर्यंत तिकडेच असायचे. त्यानं मध्यंतरी खूप काही गोष्टी झाल्यापासून पूर्ण कटाप बंद आहे. अन्यथा आधी सगळं मी केलेलं आहे, त्यामुळे मला प्रॉपर माहीत झालेलं आहे. बघा, आता तुम्हाला जो समोर विडा दिसतो ना, आमच्याकडे एक पद्धत आहे की ज्या कुठल्या मुलीच्या सासरी अशी जर पद्धत असेल, तर तिचा पहिला संक्रांतीचा सण असतो ना, मग ती जेव्हा पहिल्या संक्रांतीच्या सणाला येते, तेव्हा हा मोठा विडा आहे. आमचा मोठा आहे, सगळं 5-5 आहे. आणि रसिका मांडते ना, तिचं एक एकच आहे बघा. 2 खाऊची पानं, 1 हळकुंड, खोबरं, हे असं एक एक विड्यावरती असं असं त्यांचं आहे. तर समजा त्या मुलीच्या घरी 5चा मोठा असेल, तर तिनं माहेरी आल्यानंतर ज्याच्या घरी तो मोठा आहे, तो विडा शोधायचा, त्याच्या घरी जायचं आणि तो विडा घेऊन सासरी तिच्या जायचं आणि पुढच्या वर्षीच्या संक्रांतीला तो विडा पुन्हा रिटर्न आणून द्यायचं. अशी पद्धत कोणाच्यात आहे सांगा? कारण मी कसं तिथं सगळं एकत्र असताना मी जात होते ना, करत होतो, त्यामुळे आम्हाला माहीत आहे. कोण ना कोणतं दर वर्षाला यायचं, आमचं विडं घेऊन जायचं आणि पुन्हा पुढच्या वर्षी ते आणून द्यायचं. अशी पद्धत कोणाच्यात आहे. आणि बऱ्याच जणांना वाटेल की बाबा हे काय आहे ह्यांच्याकडे, आमच्याकडे तर असं काही नाही आहे. कारण मला गेल्या वर्षी कमेंट होत्या, सॉरी काल परवा कमेंट होत्या की असं काहीच आमच्याकडे नसतं, तुमच्याकडे भरपूर सारं वेगळं आहे. मम्मी चप्पल नाही, हाडू चप्पल घाल, जा चप्पल घाल, मी पुढे जायचं सांगू. हे जे आहे ना, ह्यातलं थोडं थोडं भर. हां, बघू दाखवा ना. बघा किती सुंदर दिसते आमची रस्सा. लग्नात पण अशीच बसून हसत होती ना, आता पण अशीच आहे. वौसा पूजला की लगेच आम्ही देवाला वौसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या एरियामधल्या सगळ्या जणींना मी सांगितलं हळदी कुंकाला. कारण जे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात ना, ते शक्यतो मी याच दिवशी करते. म्हणजे आपल्याला काही एखादं भांडं द्यायचं असू दे किंवा तिळगुळ द्यायचं असू दे याच दिवशी. आणि आमच्याकडे ना गावाकडे ववसलं जातं, तर ते पण सगळे ह्याच वेळेला करते. तर आता बघा मी बसली आहे का, तर आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की 5 सुवासिनी ज्या असतात ना, त्यांनी यायचं आणि ते जे विडे आहेत आता आम्ही जे पुजलेले,
ते ओटीमध्ये घालायचे. काही जणांच्यात पद्धत आहे, पण आमच्यात ओटीमध्ये घ्यावंच लागतं. या दिवशी आम्हाला 5 सुवासिनी बोलवाव्याच लागतात आणि ते ओटीमध्ये घ्यावंच लागतं. जर समजा अडचण वगैरे असेल, काय असेल, तर तुम्ही रथ सप्तमीच्या दिवशी सुद्धा हे करू शकता. आता ज्यांनी केलं आणि त्यांना समजा सकाळी पूजले सगळं, पण अडचण आले, ते घेता आलं नाही, तर तुम्ही रथ सप्तमीला हे सगळं करू शकता. ज्यांना काहीच सण करता आला नाही, त्यांनी सुद्धा हळदी कुंकू असू दे, सगळं असू दे, रथ सप्तमीला करू शकता किंवा तिथंपर्यंत बरेच जण करतात एकत्र. पण शक्यतो रथ सप्तमी सगळ्यात बेस्ट म्हणेन मी. तर आता सगळ्या जणी माझ्या ते ओटीत घालणार, त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना ओवासणार. आणि एवढा बघा, आता एवढं सगळं होतं, मी सगळं तयार करून ठेवलं आणि ते वाण देणं म्हणतात ना, शेंगा वगैरे सगळं, ते सगळं मिक्स करून ठेवलं आहे आणि माझ्या डोक्यातच नाही आहे ते बायकांच्या ओटीतनी वगैरे द्यायचं. मी आपलं एक भांडं तिळगुळ दिलं, ओवसलं, झालं. त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी लक्षात आले त्या भांड्यामध्ये तसंच राहिलेलं आहे. आणि आता आमच्या गावाकडे पद्धत आहे की ती प्रत्येक बायका म्हणजे जी कोणी सुवासिनी येते ना, तिच्या त्या ओटीत घालायचं, ओवसायचं. पण माझ्याकडनं ते ह्या वर्षी तसंच राहून गेलं. म्हटलं जाऊ दे, जे काय आहे ते भांड्याच्या हिशोबाने तर झालं म्हणायचं. म्हणजे ते का कोणी भांडं देतं आणि कोण वाण म्हणून ते देतं. म्हणजे तुमचं दोन्ही पण चालतं, की तुम्ही जे ओटीत घालायचं आहे ते जरी दिलं तर तुम्ही वाण दिल्यागतच आहे आणि तुम्ही एखादी म्हणजे छोटी मोठी वस्तू दिली तरी पण वाण दिल्यागतच आहे. पण माझं झालं सांगते, मी घरात होतं सगळं, मी एकत्र केलं होतं, पण काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्यातलं सगळं सेपरेट करून मी ते काढून घेतलं. हे पहिलं वसा डोक्यात सीताचा ओसा, रामाचा ओसा, जलमजुगी जलमजुगी ओसा, सीताचा ओसा, रामाचा ओसा. ते घ्या. आमचं तेवढं आणि लक्षात नाही. पुढचंच आपल्या पद्धतीने आपण केलं. नाही, पण त्यांची पद्धत वेगळी असेल तर घाटकी येते. आम्ही शिंदे आहोत. नाही हा, पण मला माहित नाही आमची आई कशी करते, कारण मी आईकडे कधीच नव्हते. असंच पहिलं मी जलमजुगी ओसा, एकदा का दोन माझा नाही पडायचा, मी पडायचं आम्हाला माहित नाही म्हणून मला मोठ्या पुढचं ते जास्त असेल. ए रसिका, तू एक राहिले घालायची, ये पटकन तू घालून जा. बरोबर 5 जणी होते. तुम्ही जर घाला की ताई, तू पण एक पुढचं घे, म्हणजे देवाऱ्याकडचं. गुलाल असते का? ती कोण तांदूळ घातले तुम्हाला लावले? ये रसा. आम्ही तर रसिकाचा हे करून रस्सा करून टाकली. चप्पल घातलं काय नाही. हा, देखणे येते ना. हुडकून आणले, हिला मी आणले. म्हणूनच कशी आहे एक राहिले, ही माझ्यापासून आले. सगळं मीच केलंय त्यांचं पुढं. पटकन विचारणे आर्यनला मापात बसेल का? आर्यनला बसत नाही. मिठावर तुमच्या वाट्यावरती मामी. रामाचा पाटा शीतला, रामाचा ओसा, रामाचा वसा रामाचा वौसा शीतला, सीताचा ओसा, जन्मजोगी रामाचा वौसा शीतचा वौसा, जलमजुगी वौसा. पाटा कुठून घडली? पाच वाट्याचं आहे. होय, ते इथल्या पण स्कूलचा होता त्या दिवशी. हा बरोबर, ते नाही ते आणि रसिका त्यांच्यात पण म्हणजे आईकडे पण पद्धत तशीच आहे की ते जे विडे आहेत ते ओटीत घ्यायचे. तर रसिकाला पण बसवलं. तुम्ही म्हणसाल रसिकाचे विडे इथं कसं पूजलं वगैरे, तर बघा आता तुम्ही जिथं असाल संक्रांतीला तिथं तुम्ही तुमचे विडे पूजू शकता, ओटीत घेऊ शकता.
कारण समजा ती माहेरी असेल तर तिथंसुद्धा तुम्ही ते पूजू शकता, घेऊ शकता किंवा इतर जागी ठिकाणी असेल तरी पण करू शकता. बाकी तिच्या संक्रांती वगैरे आम्ही काही पूजलेल्या नाहीत, कारण तिकडे आईने संक्रांती वगैरे पूजलेल्या होत्या. फक्त विडे पूजले आणि मग माझ्या कशा ओट्यात घातले तसेच सगळ्यांनी तिच्या पण ओट्यात घातले. त्याच्यानंतर मग मी माझं जे हळदी कुंकू होतं ते सगळं हळदी कुंकू इथंच करून घेतलं. आता ना संक्रांत झाली की थंडी जी आहे ती कमी होते आणि म्हणजे पूर्णच कमी झालेली बरे बाबांनो. एवढा कंटाळा आलाय सांगू, कारण ह्या घरात ना हे स्लॅबची घरं आहेत ना, एवढी थंडी वाजते ना, 12 वाजल्या तरी घरात थंडी वाजते. पण आता हळूहळू जी आहे ती थंडी कमी होत जाईल, म्हणजे बरं वाटेल जरासं. रसा पाया पड सगळ्यांच्या. दीदी तू जागा सोड ना, ये की सगळ्यांना द्यायला, ये की सगळ्यांना द्यायला. या कुत्री आमची अशी जायते. अहो काय मला कळे ना. ए आर्यन, आता नेक्स्ट टाइम वैभवलक्ष्मी उद्यापनाला हाय आता लवकर. हा आहे की लवकर दिलं सगळ्यासनी. रामाचा वौसा, शीताचा वौसा, जलमजुगी वौसा. आता पाठ झालं, पाठ झालं. मग ह्याचा पाठ त्याचा पाठ करत होते. तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला. ही छोटी भाऊज, हा छोट्या भावाची आर्मीवाल्याची बायको. फोटो काढायच्या दोन. हे नखरे, हे नखरे. बस कुठं राहू दे. कोण आहे? भाऊज माझी बारकी छोटी. राहू दे डोकं टेकायचं. राहू दे. आता रसिका इथं मला वाण देत आहे. जे आणलेलं पंचपाळ होतं ते मी वापरायला पण काढलं. ताईनं तुम्ही म्हणताल हिला तर काय नवस, सगळं घेल ते वापरायला काढते. ठेवून ठेवून मी वापरत नाही, वापरून वापरून ठेवून देते मी. असं कोणी आहे माझ्यासारखं. मलाच आता वाईस देताना खरंच हसू येतं आहे, कारण लोक आणले की ठेवतात आणि पहिलं बाद झालं की मग दुसरं काढतात. माझं कसं आहे, मी आणलं की लगेच वापरते आणि मन भरला की मग पॅक करून ठेवून देते आणि पुन्हा कधी वाटलं तर मग काढून वापरते. असं वर्षा पण आलेली होती, पाठीमागच्या ताई आहेत. एकत्र सगळ्यांना काही जमलं नाही का. संध्याकाळचं तुम्हाला माहिती आहे जेवणा खाण्याचं सगळ्याचा गोंधळ आहे. स्वतःचा फायदा करून घ्यायला लागले डबल डबल आमच्या कशाला हो लागा, पाया बहिणीच्या पाया पडायचं नसतं पडायचं. आता मी 5 मिनिटं देते थांबून. तिळगुळ घ्या गोड बोला. काय गोळा आहे का चष्टा आहे? तिळगुळ घे, चेष्टा. गोड बोल. जराचा घे. आयुष्यमान भव सर्व आणि सुख समाधानाचा संसार हो. तिळगुळ घे गोड बोल आणि माझ्या बाजून बोल. तिळगुळ घ्या गोड बोला. दुसरं कोणाचं बोलत नाही. शाळा ते भाऊचं काय आहे तेवढ्या बोला गोड राहू. घ्या गोड गोड बोला. जरा जरा ओके. उपकारच केला पडून. गोड बोल नको, तेवढं बोल नकोस. आणि डोळं डोळं वाटर नको आम्हाला. मला पण वाटत आल्या तुझ्यापेक्षा बघ माझं मोठं आहे ना द्या. तिळगुळ घे गोड गोड बोल. तिळगुळ घे गोड गोड बोल. चांगलं तिचं खा ना, तिचं खा किती उघड. पाया पडून जबरदस्ती पाय बघून. तिला डोकं टेकवायचं असतं, लय वागती. हळदी कुंकू वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो सागरच्या घरी. सगळे असतात पण हे ना
सगळ्याच्या मागणं मला वाटतं की सगळ्यांच्या नवरे 7-8 पर्यंत तरी येतात कामावरून जास्तीत जास्त. याचं टायमिंग जे असतं ते 9:30, 10, कधी कधी तर 12-1 पर्यंत काम करत असतं. म्हणजे ते कधी कुठल्या सणाला असू दे, कशाला असू दे, सापडत नाही. त्यातनं पण काढली सुट्टी तरच असतं. तर ते सगळ्यात लास्टला आलेलं होतं. म्हणून मग आम्ही म्हणलं की चला जाऊन तिथंच दिलेलं बरं, वैतागून आलेलं होतं. हा मग ए घे, काय नाही घे. बघ पडायचं नाही म्हणजे तुझं म्हणणं काय, पडायचं नाही. तर चला ताईनो, ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. लास्टला हे दोघं राहिले होते एकमेकाला द्यायला, म्हणून मग सागर आलेलं होता घरी. बाकी तिळगुळ दिलं. तुम्हालाही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खूप मनापासून तुमचे आभारी, तुम्ही भरभरून प्रेम देता त्यासाठी. तर चला व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.